अरे फ्लोरीनचं करून पाहिलं की मी करून देऊ? सर करून द्या. हा, कोण कोण म्हणताय करून द्या? नाव सांगा बरं थोडेसे. अरे नाव सांग ना. काही पोट्टे लेखाचे अभ्यास नाही, काही नाही, काही नाही. हेट, काय कामाची गोष्ट, सेन्स नाही राहिला. बरं असो. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, 1s2 2s2 2p5. ठीक आहे, इकडे 2 आहे. देर आर 2 इलेक्ट्रॉन इन 1s ऑर्बिटल and 5 electrons in 2p ऑर्बिटल. ये जो है ये है तुम्हारा 2px, 2py और 2pz. ओके, अब ऐसे 2 फ्लोरीन रहेंगे हमारे पास. तो एक फ्लोरीन का ए साइड से लिखेंगे, एक फ्लोरीन का ए साइड से लिखेंगे. ठीक है, तो ये फर्स्ट फ्लोरीन का 1s, उसमें देखो कितने हैं, 2 है. ये दुसऱ्या फ्लोरीनचं 1s, याच्यात पण किती आहे? किती आहे? किती मुलं जॉईंट आहे वेदन? पहा बरं, 2-3च आहे का 1-2च आहे? कोणी आवाज द्यायला तयार नाही, कोणी काहीच नाही. नाही तर बंद करून टाक बॅच, सोडून दे. इंटरेस्ट नसेल कोणाला तर. एक उत्तर देऊन नाही राहिलेलं आहे तिकडून. किती आहे जॉईंट? पटकन सांग ना तू. ये पाय बाई, उत्तर द्यायचं असेल तर मी शिकवतो, आणि जर चुपचापच बसायचं असेल तर बॅच बंद करून टाकायची, मोकळा करायचा कार्यक्रम. माझं एकट्याचं काम नाही आहे, सगळ्यांचं मिळून काम आहे. पटत आहे काय? हो सर. येस सर. मग उत्तर देत असेल तर मी शिकवतो, नाही तर मी एका मिनिटातच बंद करतोय. सरळ सरळ सांगतोय. एवढे मोठे एक्झाम्पल शिकवल्यानंतर काल तुम्हाला म्हटलं होतं मी ते फ्लोरीनचं करून पहा, ते पण तुम्ही केलं नाही. आता एका फ्लोरीनचं मी एका साईडने घेतो, दुसऱ्या फ्लोरीनचं दुसऱ्या साईडने. ठीक आहे, हा 1s ऑर्बिटल पहिल्या फ्लोरीनचा, त्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसंच दुसऱ्या फ्लोरीनचं पण राहील. दुसऱ्या फ्लोरीनचं मी दुसऱ्या याने काढतो वाटल्यास, कलरने. हा दुसरा फ्लोरीन, त्याच्या 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता 2 ॲटॉमिक, हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन काय बनतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल. हा, मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. उत्तर नाही, ऐकणं नाही, वाचन नाही, काहीच नाही. चाललेले एखादी मंदबुद्धी सारखे. बरोबर आहे. आता याच्यापासून बनत असते असं आहे ते, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, मिक्स झालं ते. ठीक आहे, आता इकडे लक्षात ठेवायचं, एक याचा इलेक्ट्रॉन तर एक याचा इलेक्ट्रॉन. पहिल्यांदा ती इथे फिलअप करावं लागते, एक इसका एक इसका. अब देखो यहाँ पे टोटल इलेक्ट्रॉन देखो कितने हैं इसमें, एटॉमिक ऑर्बिटल में यहाँ पे कितने इलेक्ट्रॉन है? किती इलेक्ट्रॉन आहे ते? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन्स. इथे पण किती आहे? 2. मग टोटल किती झाले? ॲटम मधले इलेक्ट्रॉन किती झाले टोटल? 4. 4 इलेक्ट्रॉन. मग इथे पण 4च राहील. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा सिग्मा 1s
पहिला हा कोण झाला मग सिग्मा स्टार सिग्मा स्टार 1s. स्टार 1s. जे झालं 1s बद्दल. याचा विषय संपला. आता याच्याबद्दल बोलू आपण. आता घेतो मी पहिल्या फ्लोरीनचा 2s. याच्यात 2 इलेक्ट्रॉन. हा इकडे दुसऱ्या फ्लोरीनचा 2s. असं जर जितक्या स्पीडने जर होत राहिलं ना तर तुमचा कोर्सही कम्प्लीट नाही होत, काहीच नाही होत. काही ना काही तो होमवर्क करायला लागेल तुम्हाला. तुम्ही काहीच करायला तयार नाही ना. काल मी शिकवल्यानंतर तुम्ही केमिस्ट्रीचं काढून पण नाही बघितलं. नाही तर माझा अंदाज चुकीचा आहे का सांगा मला. ठीक आहे, असो, चांगली गोष्ट आहे. इथे 2 ऑर्बिटल आहेत, इकडे पण 2च बनतील. ठीक आहे, आता कलर सहित करून देऊन आलो. आता याच्यानंतर होत नाही माझ्याकडून, बस झालं, संपलंय. क्लिअर. पहा आता इकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 2. एका 1 आणि याच्यातला 1 इथे द्यायचा. याच्यातला उरलेला 1 आणि इकडचा उरलेला 1 इकडे द्यायचा. झालं. ये 2s जो है ते एटॉमिक ऑर्बिटल है. 2s जो है वो एटॉमिक ऑर्बिटल है. एक फ्लोरीन का ये है, एक फ्लोरीन का ये है. अब ये जो है ये तुम्हारा बन गया सिग्मा 2s मॉलिक्यूलर ऑर्बिटल, और ये बन गया तुम्हारा सिग्मा स्टार 2s. स्टारनी कोणते ऑर्बिटल आपण रिप्रेझेंट करतो? एका खाली एक पाहिजे असं. हा, एका खाली एक पाहिजे. काय आता कमी जास्त झालं तर ते पहा. आता एक 2s चा कार्यक्रम संपला. इथपर्यंत सगळं संपलं. अब इसका इंपॉर्टेंट है ये 2p वाला. अब ये जो 2p है इसमें 3 ऑर्बिटल है. 1 2 3. 1 2 और 3. हे दुसरे घे तो कलर चेंज करता. आता हे चौकोनाने काढले पुस्तकात, स्क्वेअर शेप आहे तर स्क्वेअर शेपही चालतात. ठीक आहे. आता मला याची सवय पडली गोलची, तर मी गोल काढतो. त्याने काही फरक नसते पडत. नाही तर मग हेही म्हणा एखाद दिवशी एलिगेशन लावा की सर पुस्तकात तर स्क्वेअर शेप आहे, तुम्ही तो गोल काढले. असं नका करू. ठीक है. अब इसमें देखो, यह है तुम्हारा 2px, यह है 2py और यह है 2pz. वैसे इधर देंगे हम लोग 2px, 2py और 2pz. आता 2px मध्ये पहा किती इलेक्ट्रॉन आहे? 2. 2py में भी 2 और 2pz में 1. वैसे इधर 2px में कितने? 2. 2py में 2 और 2pz में 1. ठीक है. अब इसके बाद में सिग्मा स्टार 2s के बाद में जो हमने सीक्वेंस लिखे थे, वो सीक्वेंस जो है उसमें नंबर आता पाई का. कोणाचा नंबर आहे ते? 2px आणि 2py पाय मध्ये येते ना. हो सर. हा, हो सर का? हो सर, पाना बरोबर जरा व्यवस्थित लिखो गधडे हो. पाय 2px. हा, तर थोडंसं व्यवस्थित केलं तर जमते. निवड कसं आहे, आळशीपणा करून काहीच नाही होत. एवढं लक्षात ठेवा माझं बोलणं. अशाने नसतेच होत. जे पद्धतीने तुम्ही चालले ना ते पद्धतीने होत नसते कधीच. रॉन्ग है तुम्ही लोग. तो 2 ऑर्बिटल बनेंगे सेम एनर्जी के. अब ये 2 बने तो ऊपर भी 2 बनेंगे, वो भी सेम एनर्जी के रहेंगे. सारखंच आहे. मिरर इमेज सारखंच आहे ते. मिरर असते ना. आता हा जो आहे ना, हा आहे तुमचा पाय 2px, पाई 2px और ये है पाई 2py. दोनों की एनर्जी सेम रहती. ठीक है. अब यहाँ पे 2 बनाएंगे हम लोग. आता हे थोडंसं पाहायचं तुम्ही बरोबर, मिक्स करायचं त्याला. लक्षात आलं की जमते काम. ठीक है. अब ये जो है रहेंगे, ये रहेगा तुम्हारा पाय स्टार 2px आणि हा राहील पाय स्टार 2py. स्टार 2py. आता हे जे बनतात एक्स पासून, तर ह्या एक्स मला घेणार आहे, हे इकडचं हे घेणार आहे. झेड ने घ्यायचा. झेडचा सिग्मा बनणार आहे. आता या एक्स मध्ये बाकी किती इलेक्ट्रॉन आहे? 2. 2. बरोबर आहे.
आणि इथे पण किती आहे 2. 1. इकडचा 1 इलेक्ट्रॉन आणि इकडचा 1 इलेक्ट्रॉन झालं. हे झालं एक्स मधलं. पण एक्स मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे सांगा मला. 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन. वापरले किती 2. 2 इलेक्ट्रॉन. 2. मग बॉन्डिंग मध्ये टाकले तर 2 अँटी बॉन्डिंग मध्ये टाकायचे. आता झाले बरोबर एक्सचे 4 झाले. हो सर. हा आता तसेच वायचे 4 करायचे. इथे पण 2 आहे. ठीक आहे. एक इकडे दिला. आता याचे हे 1 आणि 1. आता कलरनी दाखवलं, याच्यापेक्षा जास्त सुटेबल नाही होऊ शकत ते. हे झालं आता तुमचं या इलेक्ट्रॉन बद्दल पाय. आता 2p एक्स आणि पाय 2p एक्स आणि 2p वाय नंतर नंबर असतो कोणाचा सिग्मा 2p झेड चा. सिग्मा 2p झेड चा नंबर असते पहा. आहे की नाही आहे पहा. इथे राहील तुमचा सिग्मा 2p झेड. सिग्मा 2p झेड इथे. आणि याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे 1. इकडे पण किती आहे 1च. झालं. आता याच मिरर इकडे काढायचं. आता याच्यात इलेक्ट्रॉन राहील का सांगा बरं मला. नाही राहणार, कारण की इथे 1 होता, इथे 1 होता. दोन्ही आपण याच्यातच दिले. मग इथे काहीच नाही राहणार, वॅकंट राहील ते. त्याचं नाव मात्र दिलं जरुरी आहे. सिग्मा स्टार 2p झेड असं आहे ते. सिग्मा स्टार 2p झेड. आता याची बॉन्ड ऑर्डर पहा. बॉन्ड ऑर्डर. आता बा बॉन्डिंग मध्ये कोणते कोणते इलेक्ट्रॉन आहे पहा बॉन्डिंग मध्ये. आता हे तर हे पहा इथपर्यंत कॅन्सल केलं तरी चालते, कारण की हे कॅन्सलच आहे. हे सारखे आहे ना. बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग मध्ये सारखे असले तर ते मोजले नाही तरी चालते. पण एखाद्या वेळेस कसं जर क्वेश्चन विचारला एमसीक्यू मध्ये की हाऊ मेनी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इन कोणताही मॉलिक्यूल, तर मग तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. एमसीक्यू मध्ये असेच विचारतात बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती. मग पहा बॉन्डिंग म्हणजे ज्याला स्टार नाही ते सगळे बॉन्डिंग. 2 + 2 4 + 2 6 + 2 8 + 2 10. अँटी बॉन्डिंग ज्याला स्टार आहे ते सगळे अँटी बॉन्डिंग. 2 + 2 4 हे +2 6 आणि हे 8 डिवायडेड बाय 2. मग आता 10 - 8 किती 2 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 1. म्हणून फ्लोरीन आणि फ्लोरीन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. बॉन्ड ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड प्रेजेंट है, नंबर ऑफ बॉन्ड प्रेजेंट. अब उसको देखो यहां से कैंसल भी कर दिया तो भी हमारा आंसर आता. अभी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 2 + 2 + 2 किती 6 माइनस एंटी बॉन्डिंग 4 डिवायडेड बाय 2 6 - 4 2 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 1. किती झालं 1 झालं. उत्तर तेच येते, उत्तरचा विषय नाही. हे इतकं म्हणजे ते जे लास्ट ऑर्बिट आहे ना, लास्ट ऑर्बिट जे सर्वात लास्ट ऑर्बिट असते तेच इम्पॉर्टंट आहे. बाकीचं तर एकमेकाला कॅन्सल करते. हा सिग्मा आणि हा सिग्मा स्टार कॅन्सल इच अदर. हे कॅन्सल इच अदर, कारण की आपण सबट्रैक्शन करतोय म्हणून कॅन्सल शब्द वापरून आलेला आहे. ठीक है, हम सब्ट्रैक्शन कर रहे हैं इसलिए हम कैंसल वर्ड यूज कर रहे हैं, क्योंकि ये एक दूसरे को कैंसिल कर रहे हैं. दोनों भी, ये भी दोनों एक दूसरे को कैंसिल कर रहे हैं. अब ये भी एक दूसरे को कैंसिल ही करेंगे. फिर बचा कितना ये 2. फिर 2 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 1. आहे ते झालं. अब एक और ध्यान में रखना मेरा कि जिस मॉलिक्यूल में लिसन, जिस मॉलिक्यूल में एंटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कम रहेंगे वो मॉलिक्यूल ज्यादा स्टेबल रहेगा.
लिख के रख दो सेंटेंस, द मॉलिक्यूल which contain less number of antibonding electrons are more stable. जास्त स्टेबल असतो. ज्याला अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते तो जास्त स्टेबल असते. आता कालच्या डायग्राम पहा तुम्ही, नायट्रोजन लास्ट मध्ये सांगा अँटीबॉन्डिंग किती आहे, लास्ट मध्ये सगळ्यात लास्ट ऑर्बिट मध्ये, खालचे सोडून द्या. आहेच नाही. बरोबर आहे का? नाही. नो अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन मध्ये पहा किती आहे. कोण रे खडखड? ऑक्सिजन मध्ये किती आहे? 2 असेल ना? 2 आहे सर. हा 2 आहे. आणि फ्लोरीन मध्ये पहा कोण किती आहे? 4 आहे. मग कंपॅरिझन जर करायची झाली तर ऑक्सिजन ही सर्वात जास्त स्टेबल. याच्यातला कोण आहे? ऑक्सिजन आहे. आपलं सॉरी नायट्रोजन आहे. सगळ्यात जास्त स्टेबल कोण? नायट्रोजन. हा, हे लक्षात घ्यायचं. ज्याच्यामध्ये अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन कमी राहील तो सगळ्यात जास्त स्टेबल राहील. आणि ज्याच्यात अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन जास्त राहतील त्याची स्टॅबिलिटी हळूहळू कमी होत जाईल. आणि म्हणूनच पण नायट्रोजनला इनर्ट ॲटमॉस्फेरिक गॅस म्हणतात, कारण की एवढा मोठा 78% नायट्रोजन प्रेझेंट इन एअर. बरोबर आहे, N2 इन एअर. पण तो इनॅक्टिव्ह आहे, रिॲक्टच नाही होत कोणासोबत. आलं लक्षात? इनॅक्टिव्ह आहे तो. कारण की तो इनॅक्टिव्ह का बरं आहे? जो स्टेबल आहे. आणि स्टेबल आहे म्हणून इनॅक्टिव्ह आहे. आणि म्हणून तो हवेतल्या हवेत रिॲक्शन वगैरे करत नाही. त्या कंपॅरिझन मध्ये एअर मधला ऑक्सिजन हेल्प फॉर द कंबशन, म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी आहे. कंबशन करते तो. कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, तर ऑक्सिजन कंबाईन होते. कार्बन प्लस नायट्रोजन अशी रिॲक्शन नाही आहे. हवेतल्या हवेत होते काही. आपण जेव्हा जाळतो तेव्हा ऑक्सिजन हे होते, रिॲक्ट होते. का बरं? कारण की ऑक्सिजन लेस स्टेबल आहे. आणि लेस स्टेबल असल्यामुळं तो पटकन कोणाही सोबत काय होत असते? रिॲक्ट होते. नायट्रोजन हा मोर स्टेबल आहे, त्याच्यामुळं तो लवकर रिॲक्ट होणार नाही. नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला नायट्रोजनचे रिॲक्शनच दिसत नाही. जे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर असते त्या नॉर्मल टेम्परेचर प्रेशरवर तुम्हाला नायट्रोजनच्या रिॲक्शन दिसत नाहीत. का बरं? कारण की नायट्रोजन जो आहे हा स्टेबल आहे, जास्त स्टेबल आहे. आणि जास्त स्टेबल का बरं आहे त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे एमओ थेअरीने. जेवढे अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त, आणि जेवढे अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी. लक्षात? Yes, sir. हे अशा गोष्टी लक्षात ठेवा लागते की आता पहा, आता हा जो मी तिन्ही डायग्राम तुम्हाला सांगितलाय, हे वाक्य लिहून दिलं, त्याच्यानंतर कसं आपल्याला हे करता आलं पाहिजे कंपॅरिझन. मग तेव्हा ते जमते गणित. ठीक आहे. ओके देन. आता इकडे लक्ष द्यायचं. आता काल मी बोललो होतो H2, H+ आणि H- अशी स्टॅबिलिटी ऑर्डर दिली होती मी तुम्हाला. चला हे पण सांगून देतो, एक ऐकून घ्या. आता हे पहिल्यांदा याचं एक्झाम्पल घेतो मी H2चं. ठीक आहे. H2 मध्ये दिसते आता, आला फोकस? H2 मध्ये 1s हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 1s1 आहे. मग एक हाइड्रोजन 1s, ये दूसरा हाइड्रोजन H2 की बात कर रहे हैं हम लोग, उसका 1s. ठीक है. H2 मॉलिक्यूल, H2 मॉलिक्यूल, ये बनेगा एक ऑर्बिटल.
इसमें आएंगे 2 इलेक्ट्रॉन, ये जाएगा दूसरा ऑर्बिटल, इसमें कुछ नहीं आएगा। ये क्या हो गया तुम्हारा सिग्मा 1s, ये हो गया तुम्हारा सिग्मा स्टार 1s। ठीक आहे, याच्या अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे। क्लिअर आहे का? यस सर। हा, अरे इलेक्ट्रॉन आहे का म्हटलं मी? नहीं है। नहीं है अब सर। दूसरा H प्लस अगर है, ठीक है, तो एक H पे प्लस है, H2 प्लस म्हणतो त्याला मी, H2 माइनस घेऊ आपण, H2 प्लस का मतलब क्या है कि एक हाइड्रोजन के पास में एक इलेक्ट्रॉन है लेकिन दूसरे हाइड्रोजन के पास में इलेक्ट्रॉन नहीं है, कारण की प्लस चार्ज कधी येतो? जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट इलेक्ट्रॉन करतो देतात. लॉस होते। हा झाला तुमचा H आणि हा झाला तुमचा H प्लस, एकच प्लस आहे, एक प्लस आहे म्हणजे एका इलेक्ट्रॉनचा लॉस आहे याचा। ठीक है, अब यहां पे अगर मैं ऑर्बिटल बनाऊं, इथं जर मी असे ऑर्बिटल बनवले तर याच्यात एकच राहील, इथे नाही राहणार, इथे एकच राहील। एक आहे म्हणजे तो त्याची स्टॅबिलिटी कमी आहे, इथे पूर्ण पेयर बनली पा, लक्षात, इथे काय बनली पेयर, त्याच्यामुळे हा जास्त स्टेबल आहे, हा लेस स्टेबल। आणि इकडे पाहायचं आता, आता हे H2 मायनसचा अर्थ आहे एका जवळ 2 इलेक्ट्रॉन राहील, हा एक H आणि हा दुसरा, याच्यावर मायनस देऊन देऊ आपण, मग याचा 1sच राहील, 1s। हा H मायनस आहे म्हणजे याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, मायनस आहे ना, मायनस चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन गेन केला त्यांनी, पटलं का? अरे पटलं का? यस सर। हाँ, उत्तर दीजिए फटाफट। अब इसमें अगर मैं ऑर्बिटल बना दूं तो इसमें 2 इलेक्ट्रॉन आ जाएंगे, एक इसमें का एक इसमें का, और ये इस प्रकार से एक यहां पे रहेगा। अब देखो इसके बाद एंटी बॉन्डिंग में है करके ये वैसी कम स्टेबल हो गया, एंटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो झाला कमी स्टेबल। इसके एंटी बॉन्डिंग में नहीं है, इसमें भी नहीं है, फिर इसमें कंपटीशन हो गई, अब यहां पे भी नहीं है, यहां पे भी नहीं है, लेकिन इसकी देखो यहां पे पेयर बनती है, पेयर, पेयर बनणे म्हणजे स्टॅबिलिटी वाढणे, आणि ते अनपेअर्ड आहे म्हणून याची स्टॅबिलिटी कमी आणि याची स्टॅबिलिटी जास्त, म्हणून ही ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी। हा क्वेश्चन विचारलेला आहे JEEच्या परीक्षेमध्ये, लक्षात आलं बोलणं? आता या क्वेश्चन वरून तुम्ही एक अंदाज लावा की साधे सिंपल क्वेश्चन विचारतात का रे? हा, याच्याकरता कसं आहे बाळांनो, डिटेलमध्ये रीडिंग खूप जरुरी आहे। शिकवलं तुम्हाला क्लासमध्ये एवढंच जाणार आहे, शिकवायचा विषय नाही आहे, ठीक आहे। आणखी जेव्हा MCQ चालू होईल, आतापर्यंत चालू व्हायला पाहिजे होते ऍक्च्युअल, पण आता हे सगळे ऑनलाईन मुळे सत्यानाश झालेला आहे। आता हे जेव्हा MCQ आपण घेऊ, आता बस 2-4 दिवसात चालूच करतो मी, जे होईल ते पाहून घेऊ पुढची पुढं, 1-2 दिवस वेट करू अधिक आणि चालूच करतो, गुरुवारपासून वगैरे पहा तुम्ही, ठीक आहे। तर आता हे जे आहे हे असे क्वेश्चन विचारले जातात, याच्याकरता कसं असते थोडंसं डिटेलमध्ये वाचन जरुरी असते, डिटेल में रीडिंग करेंगे तो जमता। अब मैंने एक क्वेश्चन तुम्हारे सामने रखा सिर्फ, ठीक है, अभी वो जो 3-4 मैंने पढ़ाया, अब उसमें मैंने ऐसा बोला कि हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स, हाउ मेनी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इन He2 मॉलिक्यूल, काय उत्तर येईल याचं? पटकन इलेक्ट्रॉनिक, अशा वेळेस काय आलं पाहिजे, पटकन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे, लक्षात 1s2 है, ठीक है। अब एक 2 है तो स्टेबल है, ठीक है, फिर भी अगर उसने He2 बोला तो करके देखते हम लोग, ये हो गया एक का, ये हो गया दूसरे का, 1s2, इसमें भाई 2 इलेक्ट्रॉन है, इसमें भाई 2 इलेक्ट्रॉन है। आपण आपल्या स्टुडंट म्हणून करून पाहायच्या गोष्टी काय असतात, स्टुडंट म्हणून करून पाहायच्या गोष्टी कशा असतात हे मी तुम्हाला सांगतोय। फिर मान लो हुआ भी कॉम्बिनेशन तो ये ऐसा हो सकता, मतलब बॉन्डिंग इलेक्ट्रॉन यही रहेंगे, नीचे है तो बॉन्डिंग है, तो फिर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कितने हैं उसमें, 2 है, आलं लक्षात?
हे असं पटकन काढता आलं पाहिजे, असं पटकन काढता आलं पाहिजे. तर कसं राहते की ह्या सगळ्या गोष्टी राहतात, हे करता आलं पाहिजे. पटापट पटापट जर करता आलं तर जमते काम, नाहीतर मग थोडंसं मुश्किल होते. होप तर सगळ्यांनाच असते की मी JEE पास झालो पाहिजे आणि मी नीट पास झालो पाहिजे, हे होप सगळ्यांनाच असतात, बरोबर आहे. पण आपली कॅपॅसिटी, आपली मेहनत, ठीक आहे ना, आणि आपली इंटेलिजन्सी, या सगळ्या गोष्टीचं कंपॅरिझन करून मग त्याच्यात हात घालायला परवडते. नाही तर मग प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. बरं असो, चला मी तुम्हाला आता बॉन्ड अँगल, तर तुम्हाला माहिती आहे बॉन्ड अँगल काय असते, ठीक आहे. आता मी तुम्हाला महत्वाचा एक कन्सेप्ट शिकवतो. बॉन्ड अँगल तुम्ही वाचला तरी तुम्हाला समजून जाते. मी महत्वाचा कन्सेप्ट शिकवतो, बॉन्ड एन्थाल्पी. याच्या आधी पण शिकवलेला आहे मला वाटते. शिकवलेला आहे का बॉन्ड एन्थाल्पी? हॅलो, बरं ठीक आहे, नसेल शिकवला तर मी शिकून देतो. किती वाजले, किती वेळ आहे वेळात काय बरं? चला 10 मिनिट आहे, माझा एक टॉपिक होऊन जाते बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड इंथाल्पी, ओके. आता ये बॉन्ड इंथाल्पी क्या असते पहा, ध्यान दो मेरी तरफ. बॉन्ड इंथाल्पी का मतलब क्या होता है कि जैसे हाइड्रोजन और हाइड्रोजन है, इसके बीच में बॉन्ड है, ठीक है. इस बॉन्ड का मतलब है अट्रैक्शन बिटवीन टू हाइड्रोजन एटम्स. बॉन्ड का अर्थ है अट्रैक्शन बिटवीन टू हाइड्रोजन एटम्स, ओके. अब ये जो हाइड्रोजन एटम है, इनके बीच में ये बॉन्ड है, सिंगल बॉन्ड. इसको ब्रेक करना है हम लोगों को. तो इसको अगर ब्रेक करना है, ब्रेक करायचा आहे, तोडायचा आहे त्याला, म्हणजे हा हाइड्रोजन वेगळा करायचा है, ये हाइड्रोजन अलग करना है, ठीक है, अलग अलग करना है. तो ये बॉन्ड ब्रेक करने के लिए जो एनर्जी लगेंगी, कारण की फुकटात काहीच नहीं होत. अगरबत्ती की लकड़ी भी अगर तोड़नी है तो उसको भी एनर्जी देनी पड़ती. कागद जरी फाडायचा आहे तरी त्याला एनर्जी लावावी लागते. येस और नो? येस सर. येस सर. हा, आता आठवून राहिलं का मी शिकवलं होतं म्हणून जुनं हे, की नाही आठवत आहे? बरं, Yes, तरी sir. मी सांगून देतो, महत्वाचा टॉपिक आहे, तरी पण ऐकून घ्या, ठीक आहे. तर आता हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक करण्याकरता आपल्याला याला एनर्जी सप्लाय करणं आहे. मग जेवढी एनर्जी सप्लाय करू आणि त्या एनर्जीवर हा ब्रेक होऊन जाईल, त्यालाच म्हणतात बॉन्ड इंथाल्पी. म्हणजे द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू break the bond called as bond enthalpy, called as bond enthalpy. लक्षात? एखादा बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी म्हणजे बॉन्ड इंथाल्पी. अब जैसे देखो इधर ध्यान दो, अब ये तो हो गया डायटोमिक. हा जो होता, हा हाइड्रोजन हाइड्रोजन होता, सारखे एटम्स कंबाइन होते, ठीक है. अब ये डायटोमिक है, एक एटम ये है, एक एटम ये है, इसलिए दो एटम है, इसलिए उसको हम बोलते हैं डायटोमिक. लेकिन अब यहां पे डायटोमिक है तो सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे, ठीक आहे. आता जेवढे नंबर ऑफ बॉन्ड जास्त राहतील तेवढा एनर्जी पण काय लागेल, जास्त. जैसे अब और कॉम्पिटिटिव का क्वेश्चन, हाइड्रोजन सिंगल बॉन्ड हाइड्रोजन, ऑक्सीजन डबल बॉन्ड ऑक्सीजन, और नाइट्रोजन ट्रिपल बॉन्ड नाइट्रोजन. अभी ये जो तीन है, इनमें से चलो एक और मैं तुम लोग को बताता, फ्लोरीन फ्लोरीन ले लो. अब मुझे बताओ, अभी का एग्जाम्पल है एमओ के हिसाब से, अभी इसकी स्टेबिलिटी ऑर्डर हमने ऐसी दिए थे, दिस इज द स्टेबिलिटी ऑर्डर, ठीक आहे. तो मागचा टॉपिक याच्यासोबत जोडत आहे मी आता, या टॉपिक सोबत कसे कनेक्ट होते ते मला सांगायचं आहे. अब इसमें से ये सबसे ज्यादा स्टेबल है, मतलब सबसे ज्यादा एनर्जी किसको ब्रेक करने के लिए लगेंगी बताओ? नायट्रोजन. सरळ सरळ गणित आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून याची बॉन्ड इंथाल्पी सर्वात जास्त. आणि तसंही पाहा, ट्रिपल बॉन्ड आहे ना बाळांनो, तीन तीन बॉन्ड असल्यानंतर ब्रेक करायला एनर्जी जास्तच लागणार आहे. इथे डबलच आहे, इथं तर सिंगल आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ बॉन्ड इंथाल्पी जी आहे ती याला सगळ्यात जास्त, ज्याची स्टॅबिलिटी जास्त त्याची बॉन्ड इंथाल्पी सुद्धा जास्त. जिसकी स्टेबिलिटी ज्यादा उसकी बॉन्ड इंथाल्पी भी क्या रहेंगी, ज्यादा रहेंगी. बात समझ में आ गई? येस सर. येस सर. हा, असं असते.
लेकिन ये तो सारे के सारे डायटोमिक है। अब डायटोमिक में मैंने तुमको सिंगल बॉन्ड का एग्जांपल दिया, डबल बॉन्ड का दिया और यहां पे दिया। क्लियर? अभी मुझे अगर मान लो ऐसे कंपाउंड है, एक आधा वाटर है, ठीक है। अब यहां पे देखो ऑक्सीजन के साथ में 2 हाइड्रोजन कंबाइन है बाय द सिंगल बॉन्ड। अब उसमें से पहिला एकादमाने बॉन्ड नसतात ब्रेक होत, H2O याला जर आपण हिट केलं तर याचा पहिल्यांदा एक बॉन्ड ब्रेक होते, हा एक बॉन्ड ब्रेक होते हा। सो ये हाइड्रोजन अलग हो जाएगा, उसको H प्लस बनेगा वो, और ये OH माइनस, हा इलेक्ट्रॉन इकडे चालला जाते, OH माइनस। अब ये वाला जो बॉन्ड है ये हमने ब्रेक किए, हा जर हा नाही केला, हा ब्रेक झाला। याच्याकरता लागणारी एनर्जी जी आहे त्याला आपण हे म्हणतो डेल्टा एच। ठीक आहे, डेल्टा एच दिला तुमच्या पुस्तकात पहा, काही नोटेशन वगैरे आहे, डेल्टा ए आहे मला वाटते दिलेलं ना, एच आहे ना ते, डेल्टा ए एच, याला आपण डेल्टा म्हणायचं, काय म्हणायचं, डेल्टा। त्याची व्हॅल्यू पहा, तुम्हाला देतो, सांगतो मी, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 502 कॅलरी, व्हॅल्यू 50 किलो जूल मोल इनवर्स। ठीक है, हाँ अब देखो, अब एक बॉन्ड ब्रेक हो गया, अब ये बन गया, हा बनलेला आहे सध्याच्या काळात, कारण की H प्लस गेला, ब्रेक झाला, म्हणून हा आता OH मायनस जो आहे याला जर पुन्हा हिट केलं तर याच्यापासून H प्लस बनेल आणि O डबल मायनस बनेल। याच्याकरता व्हॅल्यू पहा, डेल्टा H, याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो मी, याची व्हॅल्यू तुम्हाला पुस्तकात त्यांनी दिलेली आहे 427 किलो जूल मोल इनवर्स। अब तुम्हारे दिमाग में एक क्वेश्चन क्या प्रोड्यूस हो रहा है या नहीं हो रहा है, बताओ, तुमच्या डोक्यात काय क्वेश्चन प्रोड्यूस होत आहे? फर्स्ट इंटरवल भी जास्त आहे सर। हाँ, फर्स्ट इंताल भी जाता है, ठीक है। अब ऐसा क्यों भाई, इधर ध्यान दो। अब यहां पे हमने उत्तर द्या मला, इथे आम्ही कोणता बॉन्ड ब्रेक केला इथे? HO बॉन्ड, H आणि O मधला बॉन्ड ब्रेक केला। यस सर। हो सर. हो. इथं पण कोणता ब्रेक केला? OH. H आणि O मधला बॉन्ड ब्रेक केला, म्हणजे दोन्ही बॉन्ड सारखे आहे की नाही आहे? आहे. मग दोन्ही Yes, बॉन्ड sir. सारखे आहे तर दोन्ही बॉन्डला ब्रेक करायला एनर्जी कशी पाहिजे? सारखी सेम. सारखी सेम पाहिजे, पण सेम आहे का? नाही. नहीं. नाही। त्याचं कारण असं असते, त्याचं कारण असं असते, उसका कारण इस प्रकार से रहता है कि जब हम इस बॉन्ड को ब्रेक कर रहे हैं तो याला जी एनर्जी आपण सप्लाय करतो ना, ती एनर्जी हा तर ऍब्सॉर्ब करतेच, त्यापैकी काही एनर्जी इकडे पण ऍब्सॉर्ब केली जाते। ठीक है, यहाँ पे ये जो एनर्जी हम इसको सप्लाई कर रहे हैं वो एनर्जी ये तो एब्सॉर्ब करता, साथ में उसमें से कुछ एनर्जी ये भी एब्सॉर्ब करता है, लेकिन पूरी एनर्जी कंसिडर करते हम इस बॉन्ड के लिए। यानी पण काही एनर्जी घेतली, जशी जशी एनर्जी वाढेल तशी तशी स्टॅबिलिटी काय होईल रे? एनर्जी वाढल्याने स्टॅबिलिटी काय होत असते? कमी. कमी होते। मग आता यांनी जर काही एनर्जी गेन केलेली आहे तर याची ऑलरेडी थोडासा अनस्टेबल झालेला आहे ना, यस म्हणून त्याला ब्रेक करायला आम्ही जेव्हा स्पेशल एनर्जी देतो तेव्हा त्याला कमी पाहिजे असते, कारण की आधी त्यांनी हा बॉन्ड ब्रेक करताना त्यांनी काही प्रमाणात एनर्जी काय केलेली आहे, ऍब्सॉर्ब केलेली आहे, आणि म्हणून त्याला नंतर जी एनर्जी पाहिजे ती काय पाहिजे, कमी पाहिजे असते। पटलं बोलणं? हो सर. हो सर. हा, असं राहते। आणि आता म्हणून मग काय करतात की एका बॉन्डला जास्त एकाला कमी, हे लक्षात नाही राहत आपल्या, म्हणून ऍव्हरेज काढायचं। हे किती ऍव्हरेज होईल आता पहा, हे झालं 929 किलो जूल मोल इनवर्स। मग ऍव्हरेज काढायचं, ते ऍव्हरेज बॉन्ड इन्थाल्पी इक्वल टू टोटल एनर्जी डिवायडेड बाय नंबर ऑफ बॉन्ड्स। मग टोटल एनर्जी किती आहे बा, 929 डिवाइडेड बाय 2, नंबर ऑफ बॉन्ड्स किती है, 2 है, 1 आणि 1 2, इसलिए अब बनेगा कितना, 450, 450 आणि 15, 465 म्हणजे 464.5 किलो जूल मोल इनवर्स येते का, पहा तुम्ही येते उत्तर त्याचं। हो सर. हा, तर हे झाली ऍव्हरेज बॉन्ड इन्थाल्पी,
दिस इज द एवरेज बॉन्ड इंथाल्पी. इज दैट क्लियर? सर. अब Yes, उसको क्या करना है, sir. त्याला काय करायचं, तिथं मी शिकवलं की नाही आता हा टॉपिक, जेवढा टॉपिक मी शिकवला तेवढा तुम्ही वाचणं जरुरी आहे. वाचला नाही तर नाही जमत, मग ते सगळं बिघडून जाते. आता पुस्तकात काय रे 5-7 मिनिटं लागतात ते वाचायला, वाचून टाकायचं ना ट्युशन झाल्याबरोबरच. वाचून घ्या ते, जेवढं मी पेज नंबर 74 वर शिकवलं मी बॉन्ड इंथाल्पी, वाचायचं ते जरुरी आहे, नेसेसरी आहे. पटलं का बोलणं? हो सर. हो सर. या मग 1-2 दिवसात याला संपून टाकू आणि Sir. आपण हे चालू करू, काय म्हणते त्याला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री.